मिरज येथील बेथेसदा स्कूल समोर एका स्क्रॅपच्या प्लास्टिक गोडाऊनला लागली भीषण आग. आगीत लाखोंचे नुकसान. मिरजमधील बेथेसदा स्कूल समोर एका स्क्रॅप प्लास्टिक गोडाऊनला दुपारी 2च्या सुमारास अचानकपणे आग लागली. आग इतकी भयानक होती की अग्निशमन विभागाच्या आतापर्यंत 6 गाड्या व अग्निशमन दल व सांगली रेस्क्यू टीम सदस्य शिताफने प्रयत्न करत आहेत. अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील माळी स्वतः विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग जोराची असल्याने मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आगीचे स्वरूप इतके भयंकर आहे की भंगार प्लास्टिक असल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरले होते. आग लागलेल्या ठिकाणापासून 4 ते 5 किलोमीटर लांब त्याचा धूर आकाशात दिसत होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू होते. तसेच त्यांना कोणती अडथळे येऊ नये म्हणून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे स्वतः आपल्या टीमबरोबर घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की यापूर्वी देखील 11 महिन्या पाठीमागे याच गोडाऊनला आग लागली होती. हे गोडाऊन शाहिद मुजावर आणि तौहीद मुजावर यांच्या मालकीचे आहे. आग इतकी मोठी असून सुद्धा सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे स्वरूप पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झालेले होते. तर अग्निशमन विभागाला 3 ते 4 तासाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यश मिळाले. आज दुपारी मिरज MIDC आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली. त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील 2, सांगलीमध्ये 3 आणि कोप्पाड MIDCकडील 1 अशा एकूण 6 गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळे आग विझवण्यास अडथळा येत आहे. तरी पण अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे. आता पुलिंग ऑपरेशन चालू आहे. सदरच्या दुर्घटनेच्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी नाही. आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून पुलिंगचे काम सुरू आहे. सध्या नाही हे आगीमध्ये जास्त करून भंगारचं साहित्य, प्लास्टिक मटेरियल, कागद वगैरे असं जळलेलं आहे. माझं नाव महेश कुमार मठ. आम्ही हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन सांगली यांच्या वतीने इथल्या नागरिकांनी इथं आग लागलेल्याची माहिती दिली. तात्काळ आमची टीम इथं उपस्थित राहिली. त्याच्या अगोदरच इथं अग्निशमन विभाग सांगली, मिरज व कुपवाड हे अग्निशमन विभागाचे पण अधिकारी होते. त्यांच्याबरोबरीनं आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता 60 ते 70% आग आटोक्यात आलेला आहे. अजून आमचा प्रयत्न चालू आहे. लवकरात लवकर आग आटोक्यात आणून संस्थेचे टीम सदस्य सर्व इथं उपस्थित आहे व अग्निशामक विभागाचे सर्व अधिकारी इथं उपस्थित आहे व सुंदर असं आग विझवण्याचं काम चालू आहे. धन्यवाद.